हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील. स्वाती उन्होंने व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत करते. मी स्वाती आणि माझी सगळी फॅमिली. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आज काय आहे. तर आज तर रक्षाबंधनचा दिवस तर आहेच, सोबत आमच्या शिफ्टिंगचा पण दिवस आहे. त्याच्यामुळे सगळी गडबड कालपासून चालूच आहे, तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये बघताय. तर आता शिफ्टिंगचं सकाळीच लोक आलेली सामान वगैरे खाली शिफ्ट करायला. प्रॉब्लेम काय आहे, आमच्या इथं तिसऱ्या मजल्यावर आम्ही राहतो, त्याच्यामुळं सामान खाली नेताना वगैरे खूप जास्त अडचण येते. त्याच्यामुळं आपण घेऊन जाणं तर पॉसिबलच नाही. त्याच्यामुळे लोक 2-3 लावली होती आणि सामान बाहेर न्यायला सांगितलं होतं. जवळपास 50% सामान आमचं खाली गेलंच होतं आणि आता बाकीचं पण जाईल. चरू झोपला होता, तोपर्यंत मलाही माझे बाकीचे कामं उरकायची होती आणि स्वयंपाक पण करायचा होता. वरची कपडे भरली सगळी, कुठल्या पिशवीत भरली? वरती ह्याच्यावर ठेवली कपडे भरा म्हणून. रक्षाबंधन असल्या कारणानं घरी स्वयंपाक बनावा लागला. तसं तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंच होतं सगळ्यात पहिल्यांदा की स्वयंपाक नको करायला घरी आणि बाहेरूनच आपण भाजी तरी ॲटलिस्ट ऑर्डर करूया. कारण माझं सकाळीच चपाती वगैरे झालं होतं, बाकी सगळं भात वगैरे बनवून फक्त भाजी आणायची होती. पण झालं काय, आम्हाला लवकर निघायचं होतं. दादा बोलला होतं की आपण 12च्या आतमध्ये निघूयात आणि ते माणसं जे शिफ्टिंग सामान उचलायला येणार होती ती 11 वाजता 11:30च्या दरम्यान आली होती आणि तोपर्यंत भाजी काय आम्हाला भेटलीच नाही. त्याच्यामुळे सगळं हे दादा आणि हे बाहेर गेले होते. त्यावेळेला त्यांनी येताना बासुंदी आणि भाजीसाठीचं सामान घेऊन आले आणि त्यानंतर मग घरीच भाजी बनवली आणि त्याच्यामुळं थोडासा मला अजून उशीर झाला. आणि ते शिफ्टिंग करतायत म्हणजे सगळं सामान खाली नेत आहेत, तोपर्यंत मी माझी पटकन भाजी फोडणीला टाकली आणि आता बाकी त्यांना पण सामान न्यायला मदत करते. कारण कुंड्या वगैरे विसरू नयेत हे सगळ्यात माझं महत्त्वाचं होतं. कारण परत जर माझ्याकडून पण विसरू शकतात, कारण त्या बाहेरच्या बाजूला आहेत, त्याच्यामुळं लक्षात पण येणार नाहीत आणि ते जर विसरून गेलं तर मला जास्त हळूहळू होणार आहे. कारण हे परत नेणं पॉसिबल नाही. एकदा गाडी जाते त्याच्यासोबतच हे सगळं नेऊ शकतो. त्याच्यामुळे ते पहिल्यांदा बाहेर नेऊन ठेवलं. इकडे दादाची माझ्या गाडी उभीच आहे. एकच तेवढे, आता 2 तेवढे तिकडे राहिले बरं का. त्या सिंगल न्यायला लागते. 2 आहेत त्या, काय ह्याच्यातच घ्यायचं आहे परत त्या 2. खरंच कोणाचं पण काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं. कारण ह्या लोकांनी बघा तर एवढं सगळं सामान, अगदी दादाची गाडी गच्च भरली होती आणि तोंडापर्यंत अगदी आलेली आणि हे सगळं सामान त्या दोघांनी मिळून शिफ्ट केलं होतं खाली. आणि किती कष्टाचं काम आहे ना, म्हणजे हे पण भले ते 1 तासाभरात त्यांचं झालं असेल, 1.25 तासात ऑलमोस्ट झालं असेल सगळं करणं, पण ते करण्यासाठी सुद्धा किती कष्ट आहेत आणि त्यांच्या पण कामाला किती महत्त्व आहे. आपण जर आपल्याला भेटले नाहीत अशा कामांना यावेळेस, तर आपण कसं करणार ह्या गोष्टी? त्यामुळं लहान किंवा मोठं असं कुठलंच काम नसतं. सगळे कामं हे त्याच्यासाठी ही योग्यच असतात, कारण त्यांच्याशिवाय पुढचं काम होणार नसतं. त्यामुळे प्रत्येकाच्या कामाचं तेवढंच महत्त्व आहे. तर सामान सगळं शिफ्ट झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही दादाने गाडी पण बंद केली. आता आम्ही रक्षाबंधनचं पहिल्यांदा करून घेतो आणि त्याच्यानंतर जेवण करायचं असं ठरलं होतं. कारण आला होता गॅस, त्यामुळं हे पण लगेच गेले. सिलेंडरच्या टाक्या आम्ही तिकडून गावावरून येतानाच घेऊन येणार होतो, त्याच्यामुळे त्या पण आम्ही घेतल्या. खायचं प्यायचं नाहीच, त्याला सुद्धच नसते खायला पिण्याचं. खेळणं इतकं ना चाललं नाहीच, नुसतं दादा नुसतं. होय सरुळी, इतकं असं बोलते होय? काय म्हणते मामा?
आता हे काय होते माहिती आहे टिकत नाही पुढची का नाही टिकत नाही जास्त दिवस टाक घालत असतो पण ती नंतर कुठून गेली किशन निघते काय रक्षाबंधनचाच तर दिवस होता 16 ऑगस्ट होता रक्षाबंधनचा दिवस ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा आमचं रक्षाबंधन पुण्यामध्ये झालं तेव्हा आणि आता पण रक्षाबंधन आहे पण मग अजिबात फोटो वगैरे व्यवस्थित काढता आले नाहीत व्हिडिओज व्यवस्थित घेता आले नाहीत कारण एवढी गडबड झाली ना फोटो व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं तिथं आपला मी कॅमेरा सेट केला होता त्याच्यामुळे तो व्हिडिओ तरी बनला तर असं झालं त्यामुळे रक्षाबंधन खूप जास्त साधं झालं जसं पाहिजे तसं तर करता आलं नाही बघूयात भाऊबीज खूप छान करायचा विचार करते बघूया काय काय पॉसिबल होतं पण रक्षाबंधनचा दिवस ठरवला होता त्या पद्धतीनं काय सेलिब्रेट करता आला नाही कारण माझा भाऊ पण आलेलाच आहे ऑलरेडी पण माझी वहिनी येणार होती तिच्याबरोबर छोटी मुलं होती ती पण येणार होती आणि सगळ्यांचं रक्षाबंधन एकत्र करायचं होतं म्हणजे खूप जास्त छान सेलिब्रेशन करायचं होतं पण अचानकपणे सगळा प्लॅन बदलल्यामुळं हे सगळं नियोजन सगळं वेगळंच झालं आणि त्याच्यामुळे सगळी गडबड झाली आणि बघूया आता भाऊबीजेला ही सगळा मेळ घालण्याचा प्रयत्न तर करायचाच आहे मग त्यावेळेला खूप मजा येईल कारण मुलांचं पण सोबत रक्षाबंधन झालं की बरं वाटतं पण दादाने येताना राख्या आणल्याच होत्या यांच्यासाठी आणि शरूसाठी माझ्या भावाची मुलगी आहे ती शरूला राखी बांधते आणि वहिनी आहे ती यांना राखी बांधते कारण यांना बहीण नाही तर मग यांना राखी बांधते त्याच्यामुळे ते पण रक्षाबंधन आज मीच केलं होतं चला बाबा अगे महिना मी दिसते चला लावू दे गेट आणि तुझी शंका राहिली गेट लावू दे का नाही लावू दे का नाही कसा संध्या होते ऐक तुम्ही शेजारी आम्ही काय करू तुझ्या गेटला लाईटचं ह्याचं केलं का बंद होय लाईटचं ह्याचं बंद केलंय का तुमचं ते हियाचं आहे ना लय भारी बसवलाय पसारा खरं एकदम सिस्टमॅटिक बसवलाय होतं ना इतकं सामान आणताना इतकं बेकार अवस्थेत आणलेलं ना त्यांनी सामान लय खराब केलेलं सामान म्हणजे व्यवस्थित लावलंच नव्हतं कसंही मिळेल तसं कोंबलेलं सगळं हो आता जायलाच वेळ लागणार आहे म्हणलं काय नाही निघाली चला तर बघ मंडळी परत एकदा ती सुरुवात करतोय ज्यावेळेला सुरुवात म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केली होती ती पण पुण्यापासून केली होती पुणा मुंबई ओमान आणि परत पुसेगाव आणि आता परत पुसेगाव तो परत पुणे चाललेला आहे त्यामुळं अशी रिव्हर्स जर्नी जगल्याचा एक्सपिरियन्स आल्यासारखं वाटायला लागले आणि पण खूप छान वाटतंय पुण्यात गेल्यावर असं पण आम्हाला खूप जास्त करमतं जास्त गोंगाट नसतो त्यामुळे वातावरण आम्हाला आवडेल असं असतं तर बघूया लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे पावसाच्या अगोदर आम्हाला पोहोचायचं आहे चला आपण कुठे आलोय आता सांगा मला लोकेशन कुठे आलोय हे बघा प्युअर व्हेज तर आम्ही थांबलेलो आत्ता
फक्त चहा पिण्यासाठी म्हणून, कारण टायमिंग झालेलं आहे आत्ता 4 वाजलेलं आहे, 4-4:30च्या दरम्यानचं टायमिंग आहे. मला आता मस्तपैकी चहा पिऊया. पावसापासून खूप वाचण्याचा प्रयत्न करतोय, पण ऐकलंय जसं जसे येतात लोक तसं कळतंय की तिकडच्या बाजूला म्हणजे पुढे खूप जास्त पाऊस आहे. पण काही टेन्शन नाही आहे तसं, कारण गाडीमध्ये जे सामान भरलेलं आहे ते एकदम व्यवस्थित भरलेलं आहे. भिजण्याचं तर टेन्शन नाही, कारण मागच्या साईडनं दरवाजे तर बंद आहेत, त्यामुळं गाडीमधलं सामान तर भिजण्याचं टेन्शन नाही. पण वातावरण त्याच्यामुळे एवढं जास्त थंड झालं आहे ना, तर आता वाटतंय मस्तपैकी चहा पिऊन जावा म्हणून इथं चहा प्यायला थांबलो होतो. पण चहा एवढा जास्त दिला होता की आम्हाला तो चहा काही संपला नाही. मला तर अजिबातच संपला नाही चहा. अगदीच मी म्हणते ना 1/4 कप टी पिला आणि त्याच्यानंतर तो बाकीचा सगळा चहा तसाच शिल्लक राहिला होता माझा, कारण तुम्हाला काही केला संपतच नव्हता आणि त्याची टेस्ट पण काही एवढी विशेष नव्हती, त्याच्यामुळे तो काही प्यावंसंच वाटला नाही. त्यामुळे बाकीचा तर मी चहा असाच ठेवलेला. एवढा चहा संपायचा कधी ऐकू हे करू हात लावायचं ना, पोळीचा गरम आहे. जिथं चहा प्यायला थांबलो होतो ना तिथंच हे एक म्हणजे शॉप होतं आणि जिथं हँडमेड सगळ्या वस्तू होत्या, अगदी मसाले, परत आपले पापड असू देत, उन्हाळी काम, परत लोणची वगैरे सगळं काही होतं. ड्रायफ्रूट म्हणा, लाडू, अशा सगळ्या बऱ्याचशा वस्तू होत्या. ज्या बघून मला असं वाटत होतं की त्यातल्या 1-2 वस्तू तरी घ्याव्यात. मी घेतल्या होत्या, म्हणजे मला गुळ तरी घ्यायचाच होता. पण काय झालं, किशोरचे बाबा म्हणले आधीच आपण एवढं सगळं सामान घेऊन चाललो आहे, त्याच्यामध्ये अजून तुझी ही खरेदी, म्हणून मला जास्त ओरडाच बसला तिथं. त्याच्यामुळं मी तसं हे सगळं सोडलं, आपलं बघितलं नुसतं, पण घेतलं तर काहीच नाही. आणि आता बघा कुठं पण प्रवासाला चालला की सगळ्याच माणसांची चिडचिड होत असते आणि त्याच्यात आपण कुठल्या गोष्टीचा आग्रह झाला की मग त्यांना चिडचिड करण्याचं एक कारणच मिळत जातं. त्याच्यामुळे मी जास्त काय आर्ग्यू न करता ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, पुढे आपल्याला तर पुण्यात कुठे ना कुठे तर भेटेलच. आमच्या रूमच्या लोकेशनला आम्ही रात्री 7:30 वाजता पोहोचलो. म्हणजे आम्ही घरातून 3 वाजता निघालो होतो आणि थांबत करत व्यवस्थित 7:30ला पोहोचलो होतो. घरी गेल्यावर कुठलंही सामान काढण्याची काही कोणाच्यातच ताकद नव्हती, त्यामुळे अशी गाडी नुसती लावली. रूम बघितली कशी आहे ती, थोडा वेळ थांबलो, हातपाय तोंड धुतलं आणि सगळेजण जेवायला एका हॉटेलला आलो होतो. मस्तपैकी जेवण केलं. म्हटलं सामान वगैरे आता काही काढायचं नाही, उद्याच काढणार. तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस. पूर्ण दगदग आणि सगळं शिफ्टिंगच्या गडबडीत गेला. बरेचसं काय काय दाखवत आलं नाही, कारण वेळच तेवढा नव्हता आणि तेवढं सुचत पण नव्हतं की बाबा हे दाखवायचं आहे ते दाखवायचं आहे. आता रूममध्ये अजून पसारा सगळं सामान माझं खाली काढलेलं नाही बाई, कारण आम्हाला यायलाच खूप जास्त वेळ झाला. लोकेशनच भेटत नव्हतं लवकर, त्याच्यामुळे जरा अर्धा तास उशीर झाला आणि एवढा कंटाळा आला ना, त्यामुळे आम्ही उद्या सकाळी आता ते सगळं करणार आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला, नंतर तुम्हाला एक दिवशी छान सेटअप वगैरे झाला रूमचा की मग तुम्हाला एकदा रूमची टूर पण देईन. कशी आहे काय, छोटीशीच आहे पण तरीही तुम्हाला दाखवेल. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.